मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत तुम्ही जर लेबर कार्ड बनवलेला असेल तर लेबर कार्ड बनवल्यानंतर एकूण 32 योजनांचा लाभ आपण घेऊ शकता। स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर आल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। आता मित्रांनो, तुम्हाला जर लेबर कार्ड बनवल्यानंतर 1 वर्ष झाला असेल, लेबर कार्ड बनवून 1 वर्ष झाला असेल तर तुम्ही कोणत्याही योजनेचा फॉर्म भरू शकता, क्लेमचा फॉर्म भरू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला महाबीओसी.in च्या वेबसाईटला यायचं आहे। असं इंटरफेस दिसेल। सेकंड नंबरचं जे टॅब आहे कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय फॉर ऑनलाईन क्लेम, यावरती क्लिक करायचं। जसं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथं तुम्हाला सिलेक्ट न्यू क्लेमवरती क्लिक करायचं। जसं इथं क्लिक केल्यानंतर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। जे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला बांधकाम कामगार लेबर कार्ड बनवताना आलेला आहे ते रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचं। ते MH सिरीजने स्टार्ट होत आहे ते रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकल्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे 14 अंकी ते इथं टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तोपर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो, बांधकाम कामगार लेबर कार्ड बनवल्यानंतर 1 वर्षाच्या नंतर तुम्हाला रिन्यूअल करावं लागते। कार्डला रिन्यूअल केल्यानंतर तुम्ही एकूण 32 योजनांसाठी पात्र होता। त्या अगोदर जर तुम्ही क्लेमचा फॉर्म भरायचा जर प्रयत्न केला तर तुमचा फॉर्म सबमिट झालेला असला तरीही WFC ऑफिस कल्याणकारी मंडळाकडून तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येते। तुमचे जे फॉर्म भरलेला आहे क्लेमचा तो रिजेक्ट करण्यात येतो। तुमचा ऑनलाईन फॉर्म सबमिट होतो, मात्र ते नंतर तुमचा रिजेक्ट केला जातो। डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला सांगण्यात येते की तुमचं 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही। तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करून 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कामगार कार्ड रिन्यूअल करावं लागेल। त्याच्यानंतर तुम्ही एकूण 32 योजनांचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल, तुम्हालाही क्लेमचा फॉर्म भरायचा असेल, तुमचेही मुलं 1ली पासून तर 7वी शिक्षण घेत असतील किंवा PG पर्यंत शिक्षण घेत असतील तर तुम्हीही आपल्या लेबर कार्डवर क्लेमचा फॉर्म भरू शकता। मात्र मित्रांनो, तुम्हाला 1 वर्ष नोंदणी करून झालेलं पाहिजे। त्याच्यानंतर तुमची नोंदणी झाल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला रिन्यूअल करायचं आहे। लेबर कार्ड रिन्यूअल केल्यानंतर तुम्ही एकूण 32 योजनांसाठी पात्र होता मित्रांनो।